रांगणे गडिय पण पुण्यात बोलताना आम्ही सुद्धा भान बाळगून त्या ठिकाणी बोलत असतो। तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एकतर पुणेकरांना पुणेकरांच्या वाकड्यात कुणी जाऊ नये आणि कोणी पुणेकरांच्या वाकड्यात गेला तर पुणेकर त्यांना सोडत नाही। हा पुणेकरांचा इतिहास आहे, हे देखील वाकड्यात जाणाऱ्यांनी लक्षामध्ये त्या ठिकाणी घेतलं पाहिजे, अशा प्रकारची माझी विनंती आहे। मित्रांनो, अनेक मी 5 गोष्टी त्या ठिकाणी करणार आहे। त्यामध्ये रोज तुम्हाला पाणी पुणेकरांना देणार, रोज पुणे साफ करणार, स्वच्छता व्यवस्थितपणे, काही ठिकाणी नवीन मशिनरी पण त्या ठिकाणी लावणार। तिसरं, आपलं हवे प्रदूषण झालेले मोठ्या प्रमाणात ते कमी करण्याच्या करता जी पावलं उचलावी लागतील ती उचलणार। चौथं, हायटेक तुम्हाला रुग्णालय आम्ही निर्माण करणार, त्याकरता आमच्याकडे कार्यक्रम आहे, ते चौथं काम करणार। आणि 5वं, आम्हाला एकंदरीतच पुण्यामध्ये जे घाण पाणी नदीला जातं त्याच्यावर सिवरेज ट्रीटमेंट प्लांट बसवणार। खालच्या लोकांनी पण काही घोडं मारलं नाही की त्यांना चांगलं पाणी ट्रीट करून आपण देऊ शकत नाही, अशा पद्धतीनं आम्ही हे सगळं करण्याचा प्रयत्न करणार। मित्रांनो, एकंदरीतच माझं एक म्हणणं आहे की आपल्याकडे साधारण आता 12,600 कोटी रुपयाचं बजेट आहे, त्याच्यात कुठल्या आपल्याला प्राधान्याने खर्च केला पाहिजे हे ठरवलं गेलं पाहिजे। त्या 9 वर्षात ते ठरवलं गेलं नाही। आता इथं नदी सुधार कार्यक्रम चाललाय। अरे पहिले शहर सुधारा ना, शहरातली घाण काढता येत नाही, तिथं हजारो कोटी रुपये खर्च करताय, त्या नदीमध्ये सगळे ड्रेनेज सोडताय, घाण पाणी तिथं जात आहे, ते पहिलं करायचं का शहर स्वच्छ करायचं, कचऱ्याचं व्यवस्थितपणे निर्मूलन करायचं, त्याच्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवायचे, कुठेही कोयतागांची दादागिरी चालून द्यायची नाही, कुठेही अल्पवयीन मुलांची गाड्या फोड, काचा फोड, स्कूटर जा, त्या गोष्टी होऊन द्यायच्या नाही। पर्यावरण रक्षण आणि संवर्धन करायचं, झाडं लावली पाहिजे, मोठ्या प्रमाणावर सोलर पॅनल बसवले पाहिजे, त्याच्याकरता त्यांना इन्सेंटिव्ह दिला पाहिजे, त्याच्याकरता त्यांना सवलती दिल्या पाहिजे। आणि मी तुम्हाला सांगतो की आम्ही एक निर्णय घेतलेला आहे, पुण्याची वाहतुकीची कोंडी सोडवण्याच्या करता मी मेट्रो आणि माझं PMPML आपलं हे फुकट करणार। तुम्हाला कुठं जायचं असेल, मी रिक्षा चालकांना विनंती करेन, तुमच्या पोटावर पाय येऊन देणार नाही।